नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या वतीने माननीय अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे हस्ते माननीय विभागीय अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। सदरील निवेदनाचा विषय आहे फेब्रुवारी-मार्च 2025च्या बोर्ड परीक्षा कामकाजावर बहिष्काराबाबत। राज्यातील 80 अनुदानित शाळांच्या बाबत दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 80 अनुदानित शाळांचा टप्पावाढ करणे, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना 2 टप्पे वाढ, दिनांक 1/1/2023 पासून मानवीयरित्या वेतन वाढ टप्पा व दिनांक 1 जून 2024 पासून 20% दुसरा टप्पा करणे व अघोषित शाळा घोषित करणे याबाबत धोरणात्मक निर्णय झालेला आपणास माहीतच आहे। सदरच्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित झालेला असून त्या निर्णयाचे तात्काळ अनुपालन करणे हे प्रशासकीय काम बाकी आहे। त्यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी कोल्हापूर येथील माननीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केलेले होते। त्यावेळी 5 जानेवारी 2025 पूर्वी याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक कृती न झाल्यास बोर्ड परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला होता। दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाच्या अनुपालनाला दप्तरदिरंगाई होत आहे। यामुळे 80 अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। तरी आम्ही आपणास नम्र विनंती करतो की दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रशासन स्तरावरून संच मान्यता झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्प्याचे आदेश तात्काळ देऊन त्यानुसार वाढीव टप्प्यानुसार वेतन बिले काढण्याचे आदेश मिळावे हीच विनंती। फेब्रुवारी 2025ची वेतन देयके सुधारित टप्प्यानुसार जमा करण्याचे आदेश होत नाहीत तोपर्यंत फेब्रुवारी-मार्च 2025च्या बोर्ड परीक्षा मूल्यांकन कामावर आम्ही सर्व 80 अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहिष्कार टाकत आहोत याची नोंद घ्यावी ही विनंती असे निवेदनात नमूद आहे। मित्रांनो, सदरील निवेदनातील शिक्षक कर्मचाऱ्यांची मागणी अशी आहे की सदरील महाविद्यालयांना 1 जून 2024 पासून अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला आहे। त्या संदर्भातील सन 2024-25च्या संच मान्यताही झालेल्या आहेत, परंतु सदरील कॉलेजांच्या वाढीव टप्प्याचे बिले अद्यापपर्यंत मागवण्यात आले नाहीत। त्या संदर्भातील हे आंदोलन व निवेदन आहे।